सर नमस्कार. नमस्कार. काय सांगा सर, आता आपण या ठिकाणी खूप छान अशी शिवजयंती साजरी केली. काय ओळख सांगाल आपली? माझे नाव सुनील विठ्ठल कडू. मी लक्ष्मी विहार सोसायटीमध्ये आता एक 6 महिने झाले राहायला आलो आहे. तर आम्ही ठरवलं आहे की प्रत्येक सण जो येईल आपला हिंदू सण तो जोरदाररित्या सादर करायचा, की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला ते पासआउट होईल, त्यांना कळेल की आपले हिंदूंचे सण काय असतात, रीतिरिवाज काय असतात. आणि त्या उद्देशानेच आम्ही सगळे एकत्र आलो आणि शिवजयंती साजरी करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. पहिलंच वर्ष आहे. सगळ्या मंडळींनी अगदी ऑफिसवरनं आल्यानंतर वेळ दिला आणि ती चांगल्या पद्धतीने साजरी झाली असं मला तरी वाटतं. वगैरे झेंडे लावले, आपण फुगे सुद्धा या ठिकाणी लावले. केव्हापासून तयारी होती? ही तयारी आमची 3 दिवसापासून चालू आहे. अगदी सगळ्यांनी, लहान मुलांपासनं ते मोठ्यांनी सगळ्यांनी अगदी झाडू मारण्यापासनं ते हे सगळं धुवून काढण्यापर्यंत सगळं काम केलेलं आहे. तर सगळ्यांचे धन्यवाद. आणि आपलं मूळ गाव कोणतं आहे? माझं मूळ गाव तळेगाव आहे. तर मी लकी आहे, म्हणजे मी तळेगावमध्येच राहायला आलो आहे आणि तळेगावमध्येच पहिली शिवजयंती साजरी केली. आणि एक नेहमी काळजी असते की आपण ज्या नवीन सोसायटीमध्ये किंवा नवीन जागेत राहायला जाणार आहे तर तिथली लोक कसे असतील. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की लक्ष्मी विहारमध्ये आत्ता जेवढे लोक राहायला आलीत अगदी सगळे फॅमिली मेंबर असल्यासारखेच वाटत आहेत. सगळे एकत्र एकोप्याने राहतात. आणि मला आणखी प्रश्न आहे की आता आपण सगळे ज्या भगव्या ड्रेसमध्ये आहात, तर हे कसं नियोजन होतं? म्हणजे आधी ठरलं होतं का बाबा आपण तो ड्रेस घालायचा असं काही? हे आधी ठरलं नव्हतं, पण शिवाजी महाराजांची प्रेरणा की ते आमच्या अचानक डोक्यामध्ये आलं. आणि भगवा कलर हा हिंदू धर्माचा प्रतीक आहे आणि तो घातला की एक वेगळाच उत्साह, एक वेगळी शक्ती, आपल्या त्यागाचं पण प्रतीक आहे आणि एक वेगळाच उत्साह अंगामध्ये संचारतो. आणि त्याचं प्रतीक आज तुम्ही पाहताच आहे की सगळे अगदी लहान मुलांपासनं ते मोठे सगळे एकदम उत्साहात आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. भारत माता की जय. धन्यवाद. शिवाजी महाराजांची शिकवण. मॅडम नमस्कार. नमस्कार. आता आपण लक्ष्मी विहार या कॉलनी या ठिकाणी आहोत. तर नक्की काय माहिती सांगाल? नुकतीच आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी केलेली आहे, आपली ओळख सांगावी. मी संगीता पवार. लक्ष्मी विहारमध्ये येऊन आम्हाला 3 महिने झाले आणि सगळे आम्ही एकत्र येऊन आज शिवजयंती साजरी केली. आणि आम्ही ॲक्च्युली इथले नाही येतं, पण इथं आम्ही मावळ भागात शिवरायांच्या भूमीत आलोत. हे आमचं थोर भाग्य आहे आणि आज इथं राहतोत मावळ भागात. हे आमचं भाग्य आहे आणि इथून पुढं पण असंच जे बी प्रोग्राम होतील ते आम्ही सगळे मिळून खूप छान साजरे करू. आज या ठिकाणी आपण अगदी पारंपरिक पोशाखामध्ये आहात, तर नक्की या ठिकाणी काय काय साजरं झालं, काय सांगू शकाल? पहिले शिवरायांची आरती झाली, पाळणा झाला, त्याच्यानंतर लहान मुलांचे खेळ झाले, डान्स झाला, शिवगर्जना झाली. आपलं मूळ गाव कोणतं आहे? मुळगाव आम्ही संभाजीनगरचे, माळेघोगर गाव, वैजापूर तालुक्यात. या ठिकाणी नोकरीनिमित्ताने इथं आलो. थँक्यू. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. काय ओळख सांगाल आपली? रेणुका सुनील कडू. मी लोणावळ्याची रहिवासी आहे. मी आत्ता इथे 6 महिनेच झाले आलेली आहे राहायला. पण प्रत्येक कार्यक्रम आज आणि शिवजयंतीनिमित्त आम्ही आज सगळेच जण एकत्र आलेलो आहोत. तर ती अगदी मस्त छान अशी साजरी झालेली आहे. काय सांगाल, तयारी कशी केली तुम्ही या ठिकाणी? तयारी खूप छान केली आहे, सगळ्यांनीच केली आणि छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच केलेली आहे. ती अगदी मस्त झालेली आहे. म्हणजे पहिलाच आपला जो सण आहे तो आनंदात झाला. अगदी मस्त, खूपच छान झालेला आहे. धन्यवाद.